हॅलो एव्हरीवन. सो मला ना माझा कालचा एक इन्सिडेंट तुमच्यासोबत शेअर करायचा जो की मी कधीच विसरू शकत नाही. सो मी फोटोग्राफर आहे आणि मी फोटोग्राफी करते. आता हे जवळपास बऱ्याच लोकांना माहिती आहे. बरेच जण मला ओळखतात आणि मला ज्या ऑर्डर्स येतात बऱ्याचदा ओळखीतून येतात किंवा माझं इन्स्टा पेज बघून येतात. सो कालची ऑर्डर ना मला माझा Google बिझनेस पेजवरून आली होती. सो मी त्यांच्यासाठी पूर्णपणे नवीन होते आणि ऑफकोर्स तेही माझ्यासाठी नवीन होते आणि तिथे ना खूप पब्लिक होती आणि अजूनही लोकांचं सेम रिएक्शन असतं. वॉव! फिमेल फोटोग्राफर. ओह! मुली पण फोटोग्राफी करता. वाह! वाह! छान. काल ना तिथे एक आजोबा होते जे की स्टार्ट टू एंड मला नोटीस करत होते. म्हणजे लाइक मी किती धावपळ करते, मी किती डेडिकेशननी काम करते, माझं वर्क कसं आहे ते सगळे बघत होते. आणि लास्टला ना ते स्टेजवर आले आणि मला जवळ बोलावलं. म्हणे, "बाळा तू ना खूप छान काम करते. अशीच पुढे जा, असंच कर." आणि त्यांनी तेवढ्या गर्दीमध्ये माझा नंबर घेतला आणि मला ते बोलले, की "तुझा फोटो पण त्याच्यामध्ये टाक म्हणजे मला कळेल की हो, फिमेल फोटोग्राफर तीच होती म्हणून." सो मला एवढं छान वाटत होते म्हणजे लाईक माझा डे स्पेशल बनून गेला. आणि हां, हे पहिल्यांदाच नाहीये. असं बऱ्याचदा झालंय. लाइक मी Instaला किंवा WhatsApp स्टेटसला बऱ्याचदा स्टोरी स्टेटस टाकलेलं आहे. म्हणजे मला लोकांच्या डोळ्यामध्ये असं दिसतं, की हो त्यांना माझ्याबद्दल खूप प्राउड फील होतंय. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचंय. पण ते गर्दी वगैरे असल्यामुळे नाही बोलू शकत. बट हां, ते माझ्यापर्यंत पोहोचून जातं. म्हणजे मी आता तरी वेडिंग फोटोग्राफी करत नाही. पण जेव्हा मी स्टार्टिंगला वेडिंग फोटोग्राफी करायचे ना, तर ज्या मुली आहे, त्या नवरदेव नवरीसोबत फोटो काढायचे सोडून माझ्यासोबत सेल्फी काढायच्या. म्हणजे मला ना खरंच खूप छान वाटायचं, खूप प्राउड फील व्हायचं. आणि हां, फोटोग्राफर बनणं हे माझं ड्रीम होतं आणि ह्या असल्या सगळ्या रिएक्शन आल्या पाहिजे ही माझी इच्छा होती आणि हे ड्रीम हळू-हळू पूर्ण होतंय आणि त्याच्यासाठी ना स्पेशल थँक्स टू माय मॉम, डॅड. त्यावेळी जर त्यांनी मला सपोर्ट नसता केला ना, आत्तापर्यंत मी इथे आलेच नसते. सो थँक्स टू देम अँड थँक्स टू एव्हरीवन जे माझ्यावर एवढं बिलीव्ह करतात, जे माझ्यावर एवढं प्रेम करतात. खरंच थँक यू, थँक यू.